नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. तुमच्याही मुलांचं लग्न रखडलंय का? स्थळ येत नाही, येऊन मोडत असतं. तसेच तुम्हाला नोकरी लागत नाही, घरामध्ये सततचे भांडण, पैसा टिकत नाही, घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा असते, तर या सर्वावरती एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, कमला एकादशी आलेली आहे बुधवारी. तर या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. कमला एकादशी, पिंपळाची चिमुडीवर माती, 21 दिवसात लग्न, नोकरी पक्की. फक्त घर बसल्या आपल्याला हा उपाय करायचा आहे. कमला एकादशीचा गुप्त उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय आहे तर कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. किंवा जर तुम्हाला शक्य नसेल, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकर आला नाही, तर मग तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा शनिवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे. संध्याकाळी 5 ते 6 या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. मंडळी, अधिक मास आणि कमला एकादशी म्हणजे बुधवार, तिहेरी शक्ती. तसेच अधिक मासातील कमला एकादशी ही बुधवारी आहे. म्हणजे पिंपळाच्या झाडात साक्षात श्री हरिविष्णूंचा वास असतो आणि लक्ष्मीचा वास देखील असतो. तर आजच्या दिवशी पिंपळाची पूजा केली की विवाह योग जुळतो आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन कर्जमुक्ती मिळते. लाखो लोकांचा अनुभव आहे हा. आपण पाहत असतो की आजकाल मुलांचं लग्न ठरत नाही. म्हणजे मुलगा चांगला जॉब करत आहे, दिसायला छान आहे, तरी देखील लग्न त्याचं ठरत नाही. अनेक जण म्हणजे आपले मित्रमैत्रिणी असतात, तसेच नातेवाईक असतात, तर ते विचारत असतात की तुमच्या मुलाचं लग्न झालं का, मुलीचं लग्न झालं का. यावरती आई वडील काहीच उत्तर देऊ शकत नाही, कारण त्यांना कळत नाही. कारण मुलगा इतका दिसायला छान आहे, चांगला जॉब करत आहे, तरी देखील लग्न त्याचं ठरत नाही. गुरुजींनी पत्रिका दाखवली, परंतु ते सांगत असतात मंगळ, शनी, राहू, केतू दोष हे त्यांच्या पत्रिकेमध्ये आहेत. त्यामुळे मुलांचं लग्न हे ठरत नाही. तर बघा मंडळी, मुलांच्या 7व्या कुंडलीमध्ये 7वा घर असतो, त्याच्यामध्ये जर पापग्रह आले तर मुलांच्या लग्नात विलंब होत असतो. मी तुम्हाला आज एकदम साधा सोपा उपाय सांगणार आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. मंडळी, हा जो उपाय आहे तर हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाचे आई वडील असतील तर त्यांनी केला तरी देखील चालेल, किंवा मुलं जर असतील तर त्यांनी देखील हा उपाय केला तरी देखील चालेल. परंतु आजकाल मुलांना इतका वेळ नसतो, त्यामुळे घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय मुलांच्या लग्नासाठी केला तरी देखील चालेल. समजा हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी एकादशीच्या दिवशी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही या दिवशी पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. जर पिवळे कपडे शक्य नसेल तर पिवळा रुमाल तुम्ही जवळ ठेवायचा आहे. तसेच तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अत्तर टाकायचं आहे आणि मग त्याचा पेस्ट बनवायची आहे. 1 टिळा तुमच्या नाभीला लावायचा आहे, 1 टिळा तुमच्या कंठाला लावायचा आहे आणि 1 टिळा तुमच्या कपाळाला लावायचा आहे. तर बघा, हळद ही गुरुग्रहाला स्ट्रॉंग करत असते आणि जो अत्तर आहे तर तो शुक्र ग्रह मजबूत करत असतो. कारण हे दोन्ही ग्रह आहेत तर ते मुलांच्या लग्नाच्या संदर्भात आहेत. कारण हे 2 ग्रह जर आपण स्ट्रॉंग केले तर मुलांचं लग्नात कोणत्याच प्रकारचे अडचणी, विघ्न येणार नाहीत. तसेच अधिक मास चालू आहे तर तुम्ही सूर्यदेवांना देखील जल अर्पण करायचं आहे. हे सर्व झालं मुलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी. त्यांनी असंच करायचं आहे. यामुळे त्यांच्या लग्नामध्ये कोणतेच प्रॉब्लेम, अडथळे हे येणार नाहीत. बघा, हा उपाय स्वतः आई वडील मुलांच्यासाठी करत असेल तर आई वडिलांनी देखील सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकू शकता किंवा गुलाबजल टाकायचं आहे, किंवा तुम्ही गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे. कारण यामुळे तुमच्यावर जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते आणि जो उपाय आपण करत असतो तो उपाय आपला यशस्वी होत असतो. तर याच्यानंतर आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. आपल्या देवघरामध्ये जे इष्टदेव आहेत, कुलदेवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आहे, तर यांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे. तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. म्हणजे या दिवशी बघा, शंखामध्ये तुम्ही जल भरून श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा अभिषेक करू शकता, किंवा दूध किंवा पंचामृत शंखामध्ये भरून तुम्ही श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तसेच इतर देवी देवता आहेत त्यांचा देखील तुम्ही अभिषेक वगैरे करून घ्यायचे आहे. त्यांना त्यांच्या आवडीची जे काही वस्तू आहेत, फुलं आहेत, पिवळी फुलं आहेत, पिवळी मिठाई आहे, किंवा गोड खोबऱ्याचं नैवेद्य आहे ते दाखवायचं आहे.
कारण ही कमला एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या दिवशी तुम्ही काही उपाय काही सेवा केले तर त्याचं 10 पट फळ आपल्याला मिळत असतं. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आई, गणपती बाप्पा आहेत, यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे. आणि मुलं जर हा उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, मंगल दोष आहे तो दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्या भरून घ्यायचा आहे पाण्याचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत. आणि मग हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तुमच्या जवळपास कुठे पिंपळाचं झाड असेल जिथे त्याची नेहमी पूजा वगैरे कोणी करत असेल तर त्या ठिकाणीच तुम्हाला हे घ्यायचं आहे. तसेच तुम्हाला एखादा दिवा देखील घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि एक कापसाची वात टाकायची आहे आणि मग तो दिवा देखील तुम्हाला बरोबर घ्यायचा आहे. फुलं असेल तर फुलं देखील घेऊ शकता, हळद कुंकू अक्षता घ्यायची आहेत. आणि मग हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आपण ज्या पाण्यामध्ये दूध वगैरे टाकले, काळे तीळ टाकलेले आहे तर ते पाणी प्रथम आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. हळद कुंकू अक्षता फुलं ठेवायची आहेत. तसेच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे हे सर्व दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा झाल्यावर तुम्हाला झाडाला स्पर्श करून प्रार्थना करा, हे विष्णू देवा माझ्या घरातील विवाहातील अडथळे दूर कर, कर्जातून मुक्त कर, योग्य जोडीदार माझ्या मुलांना मिळू दे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे, हात जोडून प्रार्थना करायची, हे वृक्षराजा श्री हरींचा वास तुमच्यात आहे. माझ्या कल्याणासाठी माझ्या मुलांच्या लग्नात जे काही अडथळे निर्माण झाले आहेत त्यासाठी मला ही माती घ्यायची आहे. तर ती माती मी घेऊन जात आहे. त्या मातीचा योग्य उपाय होऊ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या मुळाजवळची चिमूटभर ओली माती एका स्वच्छ कागदात किंवा छोट्या डबीत घ्यायची आहे. परंतु एका साईडने घ्यायची, झाडाला इजा वगैरे करायची नाही. वरच्यावर माती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे. ही माती आपण घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यावर ती माती एका पितळेच्या भांड्यामध्ये ठेवू शकता किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवा. त्यावर थोडंसं दोन थेंब गंगाजल आणि कच्चं दूध हे टाकायचं आहे, म्हणजे शिंपडायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. आणि ती माती आपण शुद्ध करायची आहे, पवित्र करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि एक पिवळा कापड घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण चिमूटभर ती माती ठेवायची आहे. 7 अखंडित तांदळाचे दाणे, म्हणजे तुटलेले वगैरे नसावे, 7 मोजून अखंडित तांदूळ घ्यायचे, चिमूटभर हळद त्याच्यामध्ये ठेवायची आहे. आणि मग त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि तुम्हाला हा मंत्र 11 वेळा बोलायचा आहे. मंत्र असा आहे, क्लीम कृष्णाय नमः, क्लीम कृष्णाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. आणि ही पोटली तुम्हाला मुलांच्या उशीखाली ठेवून द्यायची आहे, म्हणजे मुलं जिथं झोपत असतील त्या ठिकाणी मुलांच्या उशीखालीच ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. किंवा तुम्ही ही पोटली आहे तर ती तुम्ही मुलांच्या खोलीमध्ये जिथे जागा असेल तिथे देखील ही टांगून ठेवायची आहे. त्यामुळे देखील मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष आहे, नजर दोष आहे, पितृदोष आहे, मंगलदोष आहे तर ते दूर होत असतात. तसेच मुलांच्या ज्या आर्थिक समस्या असेल, नोकरी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती तर ह्या देखील समस्या दूर होत असतात. तर एकादशीला पोटलीवर तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे आणि मग लग्न ठरल्यावर ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहे. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद होत असतात. लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर नसते. पैसा येतो परंतु तो टिकत नाही किंवा मुलांना नोकरी नाही, तर ज्या काही समस्या आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक लाल कागदावर आपल्याला चिमूटभर माती ठेवायची आहे, त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला ओम श्री श्रीये नमः, ओम श्री श्रीये नमः हा 21 वेळा मंत्र बोलायचा आहे आणि कागदाची घडी करायची आहे. तर ही कागदाची घडी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये, पर्समध्ये किंवा कामाच्या ठिकाणी ठेवायची आहे. यामुळे पैसा हा आकर्षित होत असतो, अडलेला पैसा देखील मिळत असतो. तुम्ही तुमच्या
जर व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये देखील ही पुडी तुम्ही ठेवू शकता, कारण ही पुडी अभिमंत्रित झालेली आहे आणि यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी ही तुमच्याकडे स्थिर राहील आणि आलेला पैसा देखील व्यवस्थित टिकेल. तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या साईडला जो उंबरठा आहे तर त्या उंबऱ्यावरती तुम्हाला थोडीशी माती घ्यायची आहे आणि ती माती तुम्हाला त्या उंबरठ्यावरती लावायची आहे. म्हणजे जसं आपण हळदीचं लेपन करतो तसंच मातीचं लेपन करायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे, ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः. आणि मग तुम्हाला बोलायचं, हे वृक्षराजा, या घरातील सर्व वाईट शक्ती, भांडणे, दारिद्र्य शोषून घे, सुख शांती नांदू दे आणि ह्या घरातील मुलांचं लग्न लवकरात लवकर जुळू दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. दर अमावस्येला तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा ही 100% निघून जाते. घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. असे लक्ष्मी माता ही घरामध्ये स्थिर राहते आणि लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहिल्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होत नाही. घरामध्ये कोणतीही व्यक्ती आजारी होत नाही. तसेच बघा, आता 4 महत्त्वाचे नियम म्हणजे काय करायचे. जेव्हा आपण माती आणतो त्यावेळेस म्हणजे आपण पिंपळाच्या झाडाजवळ जात असतो तेव्हा आपण माती आणत असतो त्यावेळेस कोणाशी बोलायचं नाही. आपण एकदम गुपचूप जायचं आहे आणि गुपचूप माती घेऊन यायची आहे. तसेच महिलांनी मासिक पाळी असेल तर हा उपाय चुकूनही करायचा नाही. तसेच मातीचा अपमान करायचा नाही. खाली पडली तर ते पाय लागला तर लगेच क्षमस्व म्हणा. तसेच बघा, या मातीचा आपल्याला उपाय आपण केल्यानंतर ही माती आहे म्हणजे समजा लग्नासाठी आपण हा उपाय करत आहे, नोकरीसाठी आपण हा उपाय करत आहे, तर हे सर्व आपलं झाल्यानंतर मग ही माती आहे तर ती आपण एखाद्या झाडाखाली ठेवायची आहे किंवा नदीमध्ये सोडायची आहे. चुकूनही आपल्याला कचऱ्यामध्ये ही माती टाकायची नाही, कारण ही माती अभिमंत्रित झालेली आहे आणि यामुळे मुलांचं लग्न देखील झालेलं आहे, तुम्हाला चांगली नोकरी मिळाली आहे, लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे ही माती खूप पवित्र आहे, तर ती कचऱ्यामध्ये टाकायची नाही, तर ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. तर मंडळी बघा, जो आपण उपाय करत आहोत तर तो उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे. मनामध्ये किंतु परंतु आणायचा नाही, त्यामुळे उपायाचा फायदा आपल्याला होत नाही. तर मंडळी, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहिजे आहेत का? कर्जमुक्ती, नोकरी प्राप्ती किंवा मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, मंगलदोष आहे, यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ते देखील व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. श्री स्वामी समर्थ.